भारतीय जनता पार्टी भाजपाचे उमेदवार असेल, संघटना असेल, यासाठी निर्णय घेण्यासाठी सक्षम आहे। परंतु मागच्या काळात आपण सगळ्यांनी पाहिलं असेल, तळागाळापर्यंत भारतीय जनता पार्टी प्रत्येक तालुक्यामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक ठिकाणी पोहोचलेली आहे। क्या जीत में क्या हार में किंचित भी भयभीत न होय अशा युक्तीप्रमाणे काम करणारे भारतीय जनता पार्टीचे असंख्य करोडो कार्यकर्ते आणि नुकताच भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक कार्यामध्ये 1.5 कोटीपेक्षा सदस्य संख्या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे आणि मावळनी पण जवळपास 70,000पेक्षा जास्त भाजपाचे सदस्य त्या ठिकाणी आलेले आहेत। आणि येणाऱ्या काळात महाराष्ट्रातल्या सरकारने ज्याप्रमाणे फॉर्म्युला वापरला, महायुतीचे सरकार या राज्यामध्ये आले आणि चांगल्या पद्धतीने काम करते। आपल्या मावळच्या विद्यमान आमदारांनी कालच्या कुठेतरी सभेमध्ये आमचे भारतीय जनता पार्टीचे तळेगाव शहराचे माजी अध्यक्ष संतोष भाऊ दाभाडे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या मनातली इच्छा व्यक्त केली आणि त्यांनी सांगितलं किंवा संतोष भाऊ दाभाडेंना त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने म्हणजे महायुतीने पाठिंबा जाहीर त्यांच्या वतीने त्यांनी केला, तर ती गोष्ट स्वागतार्ह आहे। म्हणजे युतीच्या संदर्भातला ते जर विचार करत असतील तर नक्कीच वरिष्ठांच्या आदेशानुसार आम्ही मावळ विधानसभेतील या मावळ तालुक्यातील जनतेच्या हितासाठी, आमच्या कार्यकर्त्यांच्या हितासाठी जी गोष्ट करावी लागेल ती 100% आम्ही नक्की करू। परंतु मी आपल्या माध्यमातून या मावळच्या जनतेच्या हितासाठी जरी तुम्ही त्या ठिकाणी एक पाऊल पुढे येत असेल तर भारतीय जनता पार्टीची जी संघटना आहे ही स्वबळावरती त्या ठिकाणी सक्षमपणे निर्णय घेणारी कोर कमिटी आहे, आमचे नेते मंडळ आहेत आणि वरिष्ठ महाराष्ट्रातील नेते मंडळींच्या आदेशाप्रमाणे त्यांचे जे काय आदेश येतील, आमचे जिल्हा अध्यक्ष असतील, आमचे प्रदेशाचे अध्यक्ष असतील, त्यांची सविस्तर चर्चा करून नक्कीच आम्ही त्याबद्दल सकारात्मक विचार करू। परंतु भारतीय जनता पार्टीचा उमेदवार ठरवण्याचा अधिकार मला असं वाटतं आमदार साहेब तुम्हाला नाहीये। तुम्ही तुमच्या पार्टीचं सक्षमपणे काम चांगलं करा, आम्हाला त्याबद्दल दुमत नाही, पण ज्यावेळी महायुतीचा विचार तुम्ही ज्यावेळी करता त्यावेळी अटी आणि शर्तीच्या विषयावरती महायुती होऊ शकणार नाही। आणि दुसऱ्या अंगेलनी जर का भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते महायुतीचे आमदार तुम्ही म्हणून जर काही कामं घेऊन आले, त्यांची सकारात्मक तुम्ही कामं केली तर त्याबद्दल आमचं कुठंच काय दुमत नाहीये। सगळ्यांनी एकत्रितपणे काम करावं हा जसा महायुतीचा धर्म आहे। त्यामुळे निवडणुकीच्या काळामध्ये निवडणुका ज्यावेळी जशा येतील त्यावेळी प्रत्येक जण पक्ष स्वतःची त्या ठिकाणी व्यूहरचना आखत असतो। त्याप्रमाणे आमच्या संघटनात्मक काम चालू आहे, आमच्या कोर कमिटीच्या बैठका चालू आहे की येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टी कशा पद्धतीने पुढे जाईल। नक्कीच संतोष दाभाडे हे माजी अध्यक्ष आमचे तळेगाव शहराचे एक सक्षम उमेदवार आहेत आणि त्यांनी काम पण अनेक वर्षापासून चांगलं भारतीय जनता पार्टीसाठी केले। ते जवळपास 6 वर्ष भारतीय जनता पार्टी तळेगाव शहराचे अध्यक्ष म्हणून काम केले, प्रदेश किसान मोर्चावर काम केले। त्यामुळे भारतीय जनता पार्टीकडे उमेदवार ताकदीचे आहेत हे आमदारांना माहिती आहे। त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या बाबतीत आमदारांनी जी सकारात्मक भूमिका दाखवलेली आहे त्याबद्दल नक्कीच स्वागत आहे। परंतु भारतीय जनता पार्टीचे उमेदवार ठरवण्याची जबाबदारी ही आमदारांनी घेऊ नये। भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी सक्षमपणे काम करेल।